हाय डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 12च्या सिलेबसमधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या सिंपल टेक्निक पाहतोय। हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही कंप्लीट केल्याच्या नंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व प्रॉब्लेम तुम्ही अगदी सहज सॉल्व करू शकता। तर डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या या टॉपिकचे लेजर कसे प्रिपेअर केले जातात ते मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये सिंपल टेक्निकने सांगतोय। डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, व्हॉट इज डिझॉल्युशन? डिझॉल्युशन मीन्स शटडाऊन। अनेक वर्षापासून चालू असणारी एखादी पार्टनरशिप फर्म ज्यावेळी डिझॉल्व करण्याचा, बंद करण्याचा डिसिजन घेतला जातो त्यावेळी त्या प्रोसेसला डिझॉल्युशन असं म्हटलं जातं। मग डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकमध्ये आपल्याला प्रॅक्टिकली काय करायचंय, न्यूमरिकली काय करायचं आहे, सोप्या भाषेत सांगतो। डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तुम्हाला डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये कोणकोणते अकाउंट्स प्रिपेअर करावे लागतात ते तुम्हाला शिकायचं आहे। प्रॉब्लेममध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये जे लेजर अकाउंट तुम्हाला एक्झाममध्ये प्रिपेअर करायला सांगितले जातात ते प्रिपेअर करायचं आहे। तर मी या व्हिडिओमध्ये तेच सांगतोय की प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनवरून लेजर अकाउंट कोणते प्रिपेअर केले जातात आणि कशा पद्धतीने प्रिपेअर केले जातात। तर मी सुरुवातीला तुम्हाला एक्झाममध्ये इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने दिलेली असते, प्रॉब्लेम कशा पद्धतीने दिलेला असतो ते एक्सप्लेन करेन। इथं माझ्या लेफ्ट साइडला तुम्हाला स्क्रीनवर डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा प्रॉब्लेम कसा असतो तो डिस्प्ले होत असेल। फार सिंपल आहे। डिझॉल्युशनचा एक्झाममध्ये जो प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे, डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये फक्त बॅलन्स शीट दिलेलं असतं जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। ज्या डेटला पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करण्याचा डिसिजन झाला त्या डेटला त्या पार्टनरशिप फर्मची फायनान्शियल पोझिशन कशी होती हे दर्शवणारं बॅलन्स शीट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलं जातं आणि काही ऍडजस्टमेंट्स दिल्या जातात। मग प्रॉब्लेममध्ये दिलेल्या बॅलन्स शीट वरून आणि ऍडजस्टमेंट वरून आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो। याच्या अगोदर आपण वेगवेगळे जे टॉपिक शिकलेले आहेत त्यावरून तुम्हाला बॅलन्स शीट हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये। बॅलन्स शीट म्हणजे कुठल्याही पार्टनरशिप फर्मची फायनान्शियल पोझिशन दर्शवणारं एक स्टेटमेंट असतं, ते बॅलन्स शीट तुम्हाला दिलेलं असतं। बॅलन्स शीट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक पटकन एक प्रोफॉर्मा येतो, एक स्पेसिमन येतो। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला काय असतं, जे पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सचं कॅपिटल असतं, तुम्हाला कॅपिटल दिसत असेल। आपण या व्हिडिओमध्ये असं कन्सिडर करूया की पार्टनरशिप फर्ममध्ये दोन पार्टनर आहेत एक्स आणि वाय। तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला एक्स आणि वाय ह्या दोन पार्टनरचं कॅपिटल दिसतंय। त्याचबरोबर तुम्हाला त्यांचा जनरल रिझर्व दिसतोय, त्यांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतंय आणि त्याच्या अंडर खाली तुम्हाला पार्टनरशिप फर्मच्या ज्या थर्ड पार्टी लायबिलिटी आहेत त्या थर्ड पार्टी लायबिलिटी तुम्हाला दिसत आहेत। फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन एक्सेट्रा। म्हणजे लायबिलिटी साइडला तुम्हाला डिझॉल्युशनच्या प्रॉब्लेममध्ये लायबिलिटी साइडला जे पार्टनर्स आहेत, एक्झिस्टिंग पार्टनर, त्या पार्टनरचं कॅपिटल, त्यांचा जनरल रिझर्व, त्यांचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ज्या थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटीज डिस्प्ले होतील। ॲसेट साइडला जर तुम्ही पाहिलं तर ॲसेट साइडला तुम्हाला पार्टनरशिप फर्ममध्ये डिझॉल्युशनच्या डेटला ज्या ॲसेट्स आहेत, ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीची लिस्ट आणि त्याची व्हॅल्यू दिसेल। फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर्स, सन्ड्री डेटर, स्टॉक, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक्सेट्रा। म्हणजे ज्या डेटला पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करण्याचा डिसिजन झाला त्या डेटला पार्टनरशिप फर्मच्या सर्व ॲसेट आणि लायबिलिटी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटच्या स्वरूपामध्ये दिलेल्या असतात आणि त्याच्या खाली तुम्हाला काही ऍडजस्टमेंट्स दिसतील।
पण ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं असतं? मी तुम्हालाच एक प्रश्न विचारेन की कुठलाही बिझनेस चालू आहे आणि आता तो बंद करायचा आहे, तर बिझनेस बंद करण्यासाठी काय करावं लागतं? फार मोठी गोष्ट नाहीये. कुठलाही रनिंग मध्ये असणारा बिझनेस जर शटडाऊन करायचा असेल तर त्याच्यासाठी फक्त दोनच गोष्टी कराव्या लागतात. एक, बिझनेसच्या ज्या ऍसेट आहेत त्या सर्व ऍसेट रिलाइज केल्या जातात. त्या सर्व ऍसेट मार्केट व्हॅल्यूनुसार सेल केल्या जातात आणि ऍसेट पासून मिळालेली जी कॅश आहे, ऍसेट पासून जमा झालेला जो फंड आहे, त्या फंड मधून सर्व लायबिलिटीज पे केल्या जातात. या दोनच गोष्टी डिझॉल्युशन मध्ये इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट, रिलायझेशन ऑफ ऍसेट, सिंपल लँग्वेज मध्ये बिझनेसच्या सर्व ऍसेट सेल करणं, आणि सेकंड, ऍसेट सेल करून जमा झालेला जो फंड आहे त्या फंड मधून सर्व लायबिलिटी होल्डरचं पेमेंट करणं. या दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मग डिझॉल्युशनच्या प्रॉब्लेम मध्ये ज्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या ऍडजस्टमेंट मध्ये ऍसेट कशा पद्धतीनं रिलाइज केल्या, ज्या ऍसेट तुम्हाला वर दिसत आहेत त्याची इन्फॉर्मेशन दिलेली असते. ज्या लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटीज कशा पद्धतीनं पे केल्या त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असते. म्हणजे डिझॉल्युशनची ऍक्च्युअल प्रोसेस कशी कंप्लीट करायची याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला बॅलन्स शीट खाली ज्या ऍडजस्टमेंट दिसत आहेत त्या ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असते. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. आता आपण पाहूया बॅलन्स शीट आणि ऍडजस्टमेंट वरून डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला कोणकोणते लेजर अकाउंट्स प्रिपेअर करावे लागतात. डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट लेजर अकाउंट प्रिपेअर केलं जातं, दॅट इज रिलायझेशन अकाउंट. रिलायझेशन अकाउंट डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला फुल पेज बनवावं लागतं, कारण रिलायझेशन अकाउंट हे डिझॉल्युशनच्या प्रोसेसमधील एक इम्पॉर्टंट लेजर अकाउंट आहे. रिलायझेशन अकाउंट बनवण्याचा पर्पज काय आहे? सिंपल भाषेमध्ये थोडक्यात सांगतो. रिलायझेशन अकाउंट प्रिपेअर करण्याचा पर्पज आहे डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये पार्टनरशिप फर्मच्या ज्या ऍसेट आहेत त्या सर्व ऍसेट रिलाइज करणं आणि ऍसेट रिलाइज करून रेज झालेला जो फंड आहे त्या फंड मधून सर्व लायबिलिटीचं पेमेंट करणं. या रिझनमुळं रिलायझेशन अकाउंट प्रिपेअर केलं जातं. मी तुम्हाला आता ज्या टेक्निक देईन त्या टेक्निकमध्ये तुमच्या लक्षात येईल की रिलायझेशन अकाउंटला नेहमी काय वर्क केलं जातं. रिलायझेशन अकाउंट नंतर सेकंड अकाउंट प्रिपेअर केलं जातं, ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये ऍसेट मधून निर्माण झालेला जो फंड आहे त्या फंड मधून सर्व लायबिलिटीचं पेमेंट केल्यानंतर शेवटी पार्टनर्सच्या कॅपिटलचं पेमेंट केलं जातं. डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा थर्ड पार्टी लायबिलिटीचं पेमेंट केलं जातं, जे बाहेरचे देणेकरी आहेत त्या देणेकऱ्यांचं पेमेंट केलं जातं आणि त्यानंतर शेवटी पार्टनर्सचं कॅपिटल पे केलं जातं. मग डिझॉल्युशन वेळी पार्टनर्सला त्यांच्या कॅपिटल पैकी किती अमाऊंट रिफंड मिळेल याच्यासाठी सेकंड अकाउंट प्रिपेअर केलं जातं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ज्या अकाउंटला तुम्हाला समजेल की डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये पार्टनर्सला किती पेमेंट मिळेल. आणि थर्ड अकाउंट प्रिपेअर केलं जातं कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. डिझॉल्युशनची प्रोसेस सुरू असताना, पार्टनरशिप फर्म बंद करण्याची प्रोसेस सुरू असताना पार्टनरशिप फर्म मध्ये कॅश येऊही शकते आणि कॅश जाऊही शकते. सिंपल आहे. ज्यावेळेस डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये ऍसेट रिलाइज केली जाते, ऍसेट सेल केली जाते, त्यावेळेस ऑब्विसली कॅश येते आणि आलेल्या कॅश मधून ज्यावेळी लायबिलिटीचं पेमेंट केलं जातं त्यावेळी कॅश जाते. मग ह्या कॅशचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी, रिसिप्ट आणि पेमेंटचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी थर्ड अकाउंट प्रिपेअर केलं जातं कॅश ऑर बँक. आता कॅश अकाउंट कधी प्रिपेअर केलं जातं आणि बँक अकाउंट कधी प्रिपेअर केलं जातं? फार सिंपल आहे. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जे बॅलन्स शीट दिलेलं आहे त्या बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला जर कॅश इन हँड असेल तर या ठिकाणी कॅश अकाउंट ओपन करा. कॅश ॲट बँक असेल तर या ठिकाणी बँक अकाउंट ओपन करा.
आणि कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही दिलेला असेल तर बँक अकाउंट ओपन करा आणि जी कॅश आहे ती बँकेमध्ये डिपॉझिट केलेली एंट्री करा. ओके, तर हे 3 अकाउंट प्रिपेअर केले जातात. ॲसेट आणि लायबिलिटी क्लिअर करण्यासाठी रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्सला शेवटी किती पेमेंट करायचं त्याच्यासाठी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि कॅशची जी रिसीट आणि पेमेंट आहे ती रेकॉर्ड करण्याकरता कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. ओके, हे सर्व लेजर अकाउंट प्रिपेअर केल्यानंतर आपण आता ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडवायला स्टार्ट करतोय. ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना प्रॉब्लेम हा ऍसेट साइड पासून सोडवायला सॉल्व्ह करायचा, स्टार्ट करायचा. फर्स्ट स्टेप मी तुम्हाला 11-12 स्टेप सांगेन, 11-12 स्टेप सांगेन, त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आपला पूर्ण क्लिअर होऊन जाईल. आत्ता खऱ्या अर्थानं आपण प्रॅक्टिकली स्टार्ट करतोय. तुम्हाला मगाशी स्क्रीनवर जे मी बॅलन्स शीट दाखवलेलं होतं त्या बॅलन्स शीटच्या ऍसेट पासून सुरुवात करायची. ऍसेट साइडला ज्या ऍसेट दिलेल्या आहेत त्या सर्व ऍसेट त्याच व्हॅल्यूला रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायच्या. दॅट इज फर्स्ट स्टेप. ऍसेट साइडच्या सर्व ऍसेट ट्रान्सफर्ड टू रिलायझेशन अकाउंट डेबिट साइड. त्या ठिकाणी एक हेडिंग क्रिएट करायची, टू सन्ड्री ऍसेट्स. जेवढ्या ऍसेट्स आहेत त्या ऍसेट्स ट्रान्सफर करा. मी काही एक्झाम्पल म्हणून ऍसेट घेतलेले आहेत, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, डेटर्स, स्टॉक आणि अदर ऍसेट. फक्त ऍसेट या ठिकाणी ट्रान्सफर करत असताना कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक याचे बॅलन्स सोडून इतर सर्व ऍसेट इथे येणार, म्हणजे एक्सक्लुडिंग कॅश अँड बँक बॅलन्स. कारण कॅश आणि बँक बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी आपण सेपरेट कॅश ऑब्लिक बँक अकाउंट ओपन केलेला आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दिलेल्या सर्व ऍसेट एक्सक्लुडिंग कॅश अँड बँक बॅलन्स रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर करा टू सन्ड्री ऍसेट या हेडिंग अंडर. फर्स्ट स्टेप इज ओव्हर. सेकंड स्टेप, ज्याप्रमाणे आपण ऍसेट रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर केल्या, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला ज्या लायबिलिटी दिलेल्या आहेत त्यातील थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे कॅपिटल सोडून सर्व थर्ड पार्टी लायबिलिटी रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करा, बॅलन्स शीटला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्याच व्हॅल्यूला. दॅट इज सेकंड स्टेप. बाय सन्ड्री लायबिलिटीज, ज्या लायबिलिटी मगाशी मी स्क्रीनवर डिस्प्ले केलेल्या लायबिलिटी साइडला होत्या त्या सर्व लायबिलिटी त्याच व्हॅल्यूला या ठिकाणी आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत. क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन आणि अदर लायबिलिटीज, आणखी काही लायबिलिटीज असतील तर. दॅट इज सेकंड स्टेप. ओके, आता मी थर्ड स्टेप कडे जातोय. लायबिलिटी साइडला तुम्हाला ज्या लायबिलिटी दिलेल्या आहेत त्यापैकी आपण फक्त थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे जे इंटरनल ड्यूज नाहीये, जे पार्टनरचं नाहीये, त्या सर्व लायबिलिटी आपण रिलायझेशनला ट्रान्सफर करतो. आता आपण लायबिलिटी साइडला दिलेलं पार्टनर्सचं कॅपिटल काय केलं जातं ते पाहतोय. पार्टनर्स कॅपिटल पहा, लायबिलिटी साइडला सुरुवातीला एक्स आणि वाय ह्या दोन पार्टनर्सचं कॅपिटल दिलेलं असतं. त्या कॅपिटलचे फिगर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होणार. थर्ड स्टेप, दोन्ही पार्टनरचं कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करा. हे पार्टनरचं ओपनिंग कॅपिटल आहे म्हणून बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. एक्सचं कॅपिटल एक्सच्या कॉलम मध्ये, वायचं कॅपिटल वायच्या कॉलम मध्ये. थर्ड स्टेप इज ओव्हर. कॅपिटल नंतर लायबिलिटी साइडला पार्टनरचा जनरल रिझर्व दिलेला असतो किंवा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटही दिलेला असू शकतं. ज्याप्रमाणे एक्स आणि वायच्या कॅपिटलवर एक्स आणि वायचा हक्क आहे त्याप्रमाणे लायबिलिटी साइडला जर जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर त्याचा सिंपल अर्थ आहे अकॉम्युलेट केलेला प्रॉफिट, मागील अनेक वर्षापासून साठवून ठेवलेला प्रॉफिट. याच्यावर देखील एक्सचा आणि वायचाच राईट असतो. स्टेप नंबर 4, त्या सर्व जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा. दॅट इज फोर्थ स्टेप. जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करा.
प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पार्टनर्स मध्ये कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट करायचा याचा रेशो दिलेला असतो. प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये दोन्ही पार्टनरला ते डिस्ट्रीब्यूट करा. फोर्थ स्टेप. ओके, एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळी आपण सन्ड्री लायबिलिटी ट्रान्सफर करतो त्यावेळी त्या लायबिलिटी मध्ये फक्त एक एक्सक्लूज करायचं, पार्टनर्स लोन. सन्ड्री लायबिलिटी ट्रान्सफर करत असताना त्याच्यामध्ये एक्सक्लुडिंग पार्टनर्स लोन आणायचं नाही. पार्टनर्स लोनचं आपल्याला सेपरेट पेमेंट करावं लागतं. ते कशा पद्धतीनं केलं जातं ते मी नंतर सांगेन. सध्या थर्ड पार्टी लायबिलिटी ट्रान्सफर करा, पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करा, जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा त्यांना डिस्ट्रीब्यूट करा. फोर्थ स्टेप. ओके, आता याला एक अल्टरनेट मी सांगेन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स जर लायबिलिटी साइडला दिलेला असेल तर तो प्रॉफिट असतो, तो क्रेडिट साइडला ट्रान्सफर केला जातो, दोन्ही पार्टनरला डिस्ट्रीब्यूट. काही टेक्स्टबुक मधल्या प्रॉब्लेम मध्ये अशी सिच्युएशन येते की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ऍसेट साइडला दिलेला असतो. ऍसेट साइडला दिलेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स हा लॉस असतो, तो पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला डिस्ट्रीब्यूट करायचा, एक्सला आणि वायला. म्हणजे लायबिलिटी साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला असेल तर तो क्रेडिट साइडला डिस्ट्रीब्यूट करा, आणि ऍसेट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असेल तर तो डेबिट साइडला डिस्ट्रीब्यूट करा. फिनिश. बॅलन्स शीट इज ओव्हर. आता बॅलन्स शीटचा एक पॉइंट आपला राहिलेला आहे, तो म्हणजे कॅश आणि बँक बॅलन्स. मग मी मगाशी सांगितलेलं होतं, सर्व ऍसेट रिलायझेशन अकाउंटला सन्ड्री ऍसेट म्हणून ट्रान्सफर होतात, एक्सक्लुडिंग कॅश अँड बँक बॅलन्स. कारण कॅश आणि बँक बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी आपण कॅश ऑब्लिक बँक अकाउंट प्रिपेअर केलेला आहे. नेक्स्ट स्टेप, कॅश आणि बँक बॅलन्स हा कॅश अकाउंटला ट्रान्सफर करा. स्टेप नंबर 5th. बॅलन्स शीट इज कम्प्लिटली ओव्हर. मी पुन्हा एकदा फास्ट स्टेप रिपीट करतोय. बॅलन्स शीट जे मी मगाशी स्क्रीनवर डिस्प्ले केलेलं होतं, लायबिलिटी साइड पासून स्टार्ट करा, ऍसेट साइड पासून स्टार्ट करा. ऍसेट साइडला तुम्हाला ज्या ऍसेट दिलेल्या आहेत त्या सर्व ऍसेट कॅश आणि बँक बॅलन्स सोडून रिलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करा. सन्ड्री ऍसेट फर्स्ट स्टेप. लायबिलिटी साइडला दिलेल्या थर्ड पार्टी लायबिलिटी रिलायझेशनच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करा. सेकंड स्टेप, एक्सक्लुडिंग पार्टनर्स लोन. पार्टनर्सचं कॅपिटल थर्ड स्टेप, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा देखील तिथंच डिस्ट्रीब्यूट करा. फोर्थ स्टेप. जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स ऍसेट साइडला दिलेला असेल तर तो डेबिट साइडला डिस्ट्रीब्यूट करा. आणि कॅश अँड बँक बॅलन्स, कॅश आणि बँक बॅलन्सला ट्रान्सफर अकाउंटला ट्रान्सफर करा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. फिफ्थ स्टेप. म्हणजे या 5 स्टेप केल्याच्या नंतर तुमचं बॅलन्स शीट जे आहे ते बॅलन्स शीट पूर्ण पोस्ट होऊन जातं. बॅलन्स शीट मधील सर्व ऍसेट आणि लायबिलिटी पोस्ट झाल्याशिवाय ऍडजस्टमेंट कडे यायचं नाही. 5 स्टेप मध्ये आपण बॅलन्स शीट पूर्ण पोस्ट केलेला आहे. आता आपण येतोय ऍडजस्टमेंट कडे. ऍडजस्टमेंटचे इफेक्ट करण्यापूर्वी एक गोष्ट मी पुन्हा तुम्हाला लक्षात आणून देईन, आपण याच्या अगोदरच्या अनेक टॉपिक मध्ये ती पाहिलेली आहे. एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज 2 इफेक्ट. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्या प्रत्येक इन्फॉर्मेशनची 2 इफेक्ट झाले पाहिजे, एवढं फक्त कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता आपण ऍडजस्टमेंट कडे येतोय. फर्स्ट ऍडजस्टमेंट दिलेली असते ऍसेटशी रिलेटेड. आत्ता खऱ्या अर्थानं आपण डिझॉल्युशनची प्रोसेस स्टार्ट करतोय. बॅलन्स शीट पूर्ण पोस्ट झाल्यानंतर ऍडजस्टमेंट ज्यावेळी आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करतो त्यावेळी खऱ्या अर्थानं डिझॉल्युशनची प्रोसेस स्टार्ट होते. फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला ऍसेटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली असते. आता डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं, या ज्या काय सन्ड्री ऍसेट्स आहेत या सर्व सन्ड्री ऍसेट्स क्लिअर करायच्या.
कारण एखादी पार्टनरशिप फर्म बंद करणं म्हणजे सर्व ऍसेटची विल्हेवाट लावणं आणि त्याच्यातून जमा झालेल्या पैशामधून सर्व देणेकऱ्यांचे पैसे परत करणं, दॅट इज डिसॉल्युशन. मग या ऍसेटचं काय झालं किंवा डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये ह्या ऍसेटच्या बाबतीमध्ये काय केलं ते ऍडजस्टमेंटमध्ये दिलेलं असतं. फर्स्ट, या सर्व ऍसेट रिलाइज करू शकतात. दोन इथं शक्यता असतात, दोन ऑप्शन आहेत पार्टनरशिप फर्म समोर. फर्स्ट ऑप्शन, या ज्या ऍसेट आहेत त्या ऍसेट रिलाइज करतात म्हणजे सेल आउट करून टाकतात. मग सेल आउट केल्यानंतर इफेक्ट पहा, फार सिंपल आहे. या ऍसेटच्या बाबतीमध्ये डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये काहीही घडो, हे क्रेडिट साइडला येणार. मग या ऍसेट जर रिलाइज केल्या, सेल केल्या म्हणजेच त्याचं कॅशमध्ये कन्व्हर्जन केलं तर तिथं येणार बाय कॅश ऑब्लिक बँक. कारण ऍसेट या कॅशमध्ये कन्व्हर्ट झालेल्या आहेत. ज्या ऍसेट रिलाइज केलेल्या आहेत त्या ऍसेटची टोटल इथं येणार. स्टेप नंबर 6. ओके. आणि मी सांगितलेलं होतं एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज टू इफेक्ट. रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला कॅश ऑब्लिक बँक आहे म्हणजे कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट साइडला येणार टू रिलायझेशन अकाउंट ऍसेट्स रिलाइज्ड. ही 6 स्टेप आहे. हे मी इथं पण 6 लिहितो म्हणजे 6 स्टेपचे जे आहेत ते दोन इफेक्ट होतात. फिनिश. म्हणजे डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये जर ऍसेट रिलाइज केली तर काय केलं जातं हे तुम्हाला चांगलं कळलं असेल. ऍसेट रिलाइज केली क्रॉस कॅश ऑब्लिक बँक. रिलायझेशनच्या क्रेडिट साइडला कॅश ऑब्लिक बँक आहे, कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिलायझेशन अकाउंट ऍसेट्स रिलाइज्ड. ऍसेटच्या बाबतीमध्ये पार्टनरशिप फर्मकडे सेकंड ऑप्शन असतो. काही ऍसेट रिलाइज न करता पार्टनर्स टेक ओव्हर करतात. मग आपण थोडा वेळ इथं गृहीत धरूया. इथं लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, डेटर्स आणि स्टॉक या ऍसेट आहेत. पैकी लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी रिलाइज झाली, त्याचं कॅशमध्ये कन्व्हर्जन झालं, हे कॅशच्या अंडर आलं. आणि दोन ऍसेट राहिलेले आहेत डेटर्स आणि स्टॉक. आपण असं कन्सिडर करूया की डेटर्स आणि स्टॉक ही पार्टनरशिप फर्मने रिलाइज न करता जे पार्टनरशिप फर्ममध्ये एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सनेच टेक ओव्हर केल्या तर होऊ शकतं. एक्स आणि वाय ह्या दोन पार्टनर पैकी एखादा पार्टनर ती ऍसेट टेक ओव्हर करण्याचा डिसिजन घेऊ शकतो किंवा दोन्ही पार्टनर ती ऍसेट टेक ओव्हर करण्याचा डिसिजन घेऊ शकतात. जर ऍसेट रिलाइज न करता पार्टनर्सने टेकन ओव्हर केलेली असेल तर ही ऍसेट इथंच येणार. स्टेप नंबर 7. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जी ऍसेट रिलाइज न करता पार्टनर्सने टेक ओव्हर केलेली आहे ती ऍसेट इथं येणार. आणि याचा सेकंड इफेक्ट, रिलायझेशन अकाउंट क्रेडिट साइडला पार्टनर्स कॅपिटल आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड टू रिलायझेशन अकाउंट ऍसेट टेकन. स्टेप नंबर 7 आल्सो. मग एक्सने जर ऍसेट घेतलेली असेल तर त्याचा फिगर एक्सच्या कॉलम मध्ये येईल. वायने जर ऍसेट घेतलेली असेल तर त्याचा फिगर वायच्या कॉलम मध्ये येईल. ऍसेट इज ओव्हर. रिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये ऍसेटचं काय केलं जाऊ शकतं हे तुम्हाला चांगलं समजलेलं असेल. ऍसेट आयदर रिलाइज तर करतील किंवा पार्टनर्स तर घेतील. जर ऍसेट रिलाइज केल्या कॅश ऑब्लिक बँक, सेकंड इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकला. जर ऍसेट एखाद्या पार्टनरने टेक ओव्हर केली असेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा ओव्हर. डिझॉल्युशनच्या प्रोसेस मधली पहिली मेन स्टेप क्लिअर. ऍसेट क्लिअर झालेले आहे. आता ऍसेट क्लिअर झाल्याच्या नंतर लायबिलिटी क्लिअर केल्या जातात. या लायबिलिटी, मग या लायबिलिटी क्लिअर केल्यानंतर इथं येणार आहे क्रॉस. लक्षात ठेवा, ऍसेट इथं ट्रान्सफर करा, ऍसेट क्लिअर क्रेडिट साइडला करा, लायबिलिटी क्रेडिटला ट्रान्सफर करा, क्लिअर डेबिट साइडला करा. आता लायबिलिटीचं पेमेंट करत असताना सुद्धा पार्टनरशिप फर्म समोर दोन ऑप्शन असतात. फर्स्ट, जे लायबिलिटी होल्डर आहेत, जे देणेकरी आहेत त्यांचं कॅशनं पेमेंट करणं. मग याच्यापैकी ज्या लायबिलिटीचं कॅशनं पेमेंट केलेलं आहे ते येणार टू कॅश ऑब्लिक बँक. स्टेप नंबर 8.
टू कॅश ऑब्लिक बँक पेमेंट ऑफ लायबिलिटीज अँड एक्सपेन्सेस. बऱ्याच वेळा या लायबिलिटीचं पेमेंट करण्यासोबत एखादा एक्सपेन्सेस पण केलेला असतो, तर त्या एक्सपेन्सेस सुद्धा पेमेंट त्या लायबिलिटी सोबतच केलं जातं. टू कॅश ऑब्लिक बँक. सेकंड इफेक्ट याच्या DR ला आहे म्हणजे कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या CR ला नंबर 8. बाय रिलायझेशन अकाउंट लायबिलिटीज पेड. फर्स्ट ऑप्शन क्लिअर. लायबिलिटीचं जर कॅशने पेमेंट केलं तर कॅश ऑब्लिक बँक येणार आणि कॅश ऑब्लिक बँकला ट्रान्सफर होणार. आता ऑप्शन नंबर सेकंड. काही लायबिलिटीचं पेमेंट कॅशनं न करता लायबिलिटीचं पेमेंट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही एखादा पार्टनर घेतो. ज्याप्रमाणे एखादी ॲसेट पार्टनर टेक ओव्हर करू शकतो, त्याप्रमाणे एखादी लायबिलिटीचं पेमेंट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा, जबाबदारी सुद्धा एखादा पार्टनर घेऊ शकतो. आपण त्याला म्हणूया लायबिलिटीज टेकन ओव्हर. सेम प्रोसेस. यातली एखादी लायबिलिटी जर पार्टनरने टेक ओव्हर केलेली असेल तर ती क्रेडिट साईडला येणार. हे लायबिलिटी टेक ओव्हर केली असेल तर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लायबिलिटीज पेड बाय पार्टनर. आणि याच्या डेबिट साईडला आहे ही स्टेप नंबर 9 म्हणूया आपण. याच्या डेबिट साईडला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल स्टेप नंबर 9 बाय रिलायझेशन लायबिलिटीज टेकन ओव्हर. डिझॉल्युशनची मेन प्रोसेस संपलेली आहे. डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये ॲसेट क्लिअर करणं आणि लायबिलिटी क्लिअर करणं गरजेचं असतं. ते आपण क्लिअर केलं. ॲसेट आयदर रिलाइज केल्या, आयदर पार्टनरने घेतल्या. लायबिलिटी आयदर कॅशने पेड केल्या किंवा लायबिलिटी पे करण्याची जबाबदारी पार्टनर्सने घेतली. रिस्पॉन्सिबिलिटी टेकन ओव्हर बाय पार्टनर. ओके. इथं डिझॉल्युशन संपतं. परंतु थर्ड पार्टी लायबिलिटी क्लिअर केल्यानंतर जर प्रॉब्लेम मध्ये एखाद्या पार्टनरचं लोन दिलेलं असेल तर त्या पार्टनरचं लोन क्लिअर केलं जातं. इंटरनल लायबिलिटी ह्या थर्ड पार्टी लायबिलिटी नंतर येतात. म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जर पार्टनरचं लोन दिसत असेल तर ते पार्टनरचं लोन डायरेक्ट पेड केलं जातं. कॅश अकाउंट क्रेडिट साईड इथं ते पेड केलं जातं. आपण याला म्हणूया स्टेप नंबर 10. ओके. थर्ड पार्टी लायबिलिटीचं पेमेंट केल्यानंतर लायबिलिटी साईडला जर एक्स किंवा वाय ह्या दोन पार्टनर पैकी एखाद्या पार्टनरचं लोन दिलेलं असेल तर ते लोन आपल्याला पेड करावं लागेल. ओव्हर. डिझॉल्युशन डन. आता डिझॉल्युशनची पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर अकाउंट क्लोज करण्याची प्रोसेस केली जाते, जी आपण पाठीमागच्या सर्व टॉपिक मध्ये पाहिलेली आहे. रिलायझेशन अकाउंट क्लोज करत असताना जर क्रेडिट बॅलन्स आला म्हणजे क्रेडिटची टोटल एक्सेस आली तर त्याचा डिफरन्स येतो डेबिट साईडला. डेबिट साईडला आलेला जो बॅलन्स आहे तो प्रॉफिट असतो. आपण पाठीमागच्या सर्व टॉपिक मध्ये पाहिलंय. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ऑब्वियसली रिलायझेशन अकाउंट क्लोज करताना झालेला प्रॉफिट हा आपल्याला एक्झिस्टिंग पार्टनर मध्येच डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. एक्स वाय दॅट इज प्रॉफिट. ओके. मग रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला जो प्रॉफिट काढला जातो ती प्रॉफिट काढण्याची आपली स्टेप आहे स्टेप नंबर 11. मग हा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट रिलायझेशनच्या डेबिट साईडला पार्टनर्स कॅपिटल आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला जातो. हा प्रॉफिट स्टेप नंबर 11. क्लिअर. कधी कधी रिलायझेशन अकाउंट क्लोज केल्याच्या नंतर लॉसही येऊ शकतो. जर डेबिट बॅलन्स असेल तर डेबिट बॅलन्सची टोटल घेऊन क्रेडिट साईडला एक्सेस अमाऊंट येते दॅट इज लॉस. ही पण आपण 11 नंबर स्टेप म्हणूया, कारण आयदर प्रॉफिट तर असतो किंवा लॉस तरी असतो. मग रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर लॉस आलेला असेल तर तो लॉस याच्या क्रेडिट साईडला आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केला जातो. हा लॉस स्टेप नंबर 11. रिलायझेशन अकाउंट इज ओव्हर.
डिझॉल्युशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर डिझॉल्युशन अकाउंट क्लोज केल्यावर प्रॉफिट किंवा लॉस मिळतो, तो प्रॉफिट लॉस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करतोय. पुन्हा तेच प्रोसेस. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना क्रेडिट बॅलन्स आला म्हणजे क्रेडिटची जर टोटल एक्सेस आली तर डेबिट साईडला येणाऱ्या बॅलन्सला लिहिलं जातं टू कॅश ऑब्लिक बँक. हा बॅलन्स म्हणजे एक्सला आणि वायला डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये शेवटी किती अमाऊंट पार्टनरशिप फर्ममधून मिळेल तो बॅलन्स आहे. इथं लिहिलंय कॅश पेड. म्हणजे रिलायझेशन अकाउंट क्लोज केल्यानंतर येणारा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर येणारा बॅलन्स कॅश ऑब्लिक बँकला ट्रान्सफर केला जातो. म्हणून टू कॅश ऑब्लिक बँक बॅलन्सिंग फिगर कॅश पेड. आणि हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो. हे एक्स कॅपिटल अकाउंट एक्सचा बॅलन्स, वायज कॅपिटल अकाउंट वायचा बॅलन्स. ओके. आता जर डेबिट बॅलन्स आला तर ऑब्विसली क्रेडिट साईडला एक्सेस अमाऊंट येईल. बाय कॅश ऑब्लिक बँक कॅश रिकव्हर्ड 12 नंबर. पार्टनरशिप फर्म मधील जी लायबिलिटी आहे ती अनलिमिटेड असते. जर पार्टनर्सचा बॅलन्स कव्हर होत नसेल तर पार्टनरच्या प्रायव्हेट इस्टेट मधून कॅश रिकव्हर केली जाते. बॅलन्स इथं आला तर हे कॅश ऑब्लिक बँक बॅलन्स इकडं आला, आता आयदर इकडं तर येऊ शकतो किंवा इकडं तर येऊ शकतो. मग क्रेडिट बॅलन्स आला तर क्रेडिट बॅलन्स हा डेबिट साईडला ट्रान्सफर केला जातो. दॅट इज 12 नंबर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज झालं आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट क्लोज करण्याची आवश्यकता नाही. कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट आणि क्रेडिट साईडची टोटल सेम येते. डेबिट साईडचे फिगर आणि क्रेडिट साईडचे फिगर याची टोटल सेम आली म्हणजे तुमचा डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा प्रॉब्लेम करेक्ट आहे. ऑब्विसली मला अपेक्षा आहे की या व्हिडिओमध्ये डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काय केलं जातं हे तुम्हाला समजलेलं असेल. व्हिडिओ पाहत असताना अशा पद्धतीचा फॉर्मॅट तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये प्रिपेअर केला आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही जर हे लिहित गेलात तर हे आणखी चांगल्या पद्धतीनं कळेल. ओके. या टॉपिकच्या प्रॉब्लेम्सचे व्हिडिओ देखील मी याच्या पुढे तुम्हाला प्रोव्हाइड करेन. थेरॉटिकल बॅकग्राऊंड नेक्स्ट लेक्चरमध्ये या टॉपिकचा ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जातो याच्यावर आपण चर्चा करूया. ओके. थँक्यू.